नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 288 आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, भारत सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटाबंदीचा निर्णय केव्हा जाहीर केलेला आहे? भारत सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटाबंदीचा निर्णय हा केव्हा जाहीर केलेला आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी हा निर्णय घेतलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे धोंडो केशव कर्वे. ही काय मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, राज्यसभेत सभापती होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 30 वर्षे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या घुसखोरी उधळून लावण्यासाठी भारत सरकारने 1999 साली केलेले कारवाई खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेल्या घुसखोरी उधळून लावण्यासाठी भारत सरकारने 1999 साली केलेल्या कारवाई खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऑपरेशन विजय. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अलिबाग या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलेले आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराज सयाजीराव गायकवाड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे? सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बन आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन 2020 चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आलेले आहे? जागतिक पर्यावरण दिन 2020 चे जागतिक यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोलंबिया यांच्याकडे देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खत उत्पादनाशी करडी क्रांती ही निगडीत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताची सुपर मॉम ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? भारताची सुपर मॉम ओळखली जाणारी महिला खेळाडू म्हणजे बॉक्सिंग खेळाडू कोण आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मेरी कोम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रायगड या ठिकाणी कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो,
छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे? छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता संस्कृत ग्रंथ हा लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट हे उद्यान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे? झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची म्हणजे खेळाडू आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क्रिकेटशी संबंधित खेळाडू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतातील खालपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झालेले आहे? देशातील म्हणजे भारतातील खालपैकी कोणते राज्य हे सर्वप्रथम म्हणजे कार्बनमुक्त राज्य ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिमाचल प्रदेश. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, केंगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केंगा अणुऊर्जा प्रकल्प हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे डॅडॅस होय. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय? डॅडॅस होय. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाषा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, चले जय आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केलेले आहे? चले जय या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नानासाहेब कुंटे यांनी चले जय या आंदोलनामध्ये कुलाबा या जिल्ह्याचे नेतृत्व केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार डॅडॅश यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार डॅडॅश यांना आहेत. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती यांना आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झालेला आहे? पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1784 मध्ये पिट्स इंडिया कायदा हा मंजूर झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट धबधबा हे कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इंद्रावती नदीवर म्हणजे चित्रकूट हा धबधबा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नर्मदा नदीवर बांधण्यात येत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, खालपैकी कोणता दिवस हा अहिंसा दिन म्हणून साजरा म्हणजे पाळला जातो? खालपैकी कोणता दिवस हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2 ऑक्टोबर या दिवशी अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकसभा अध्यक्ष. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, वनस्पतीच्या डॅडॅश प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो. वनस्पतीच्या डॅडॅश प्रक्रियेने दगडी कोळसा हा तयार होतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कार्बनीकरण. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, फेसबुकचे डॅडॅश संस्थापक आहेत. फेसबुकचे डॅडॅश संस्थापक आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मार्क झुकरबर्ग. काय मित्रांनो? मार्क झुकरबर्ग हे
फेसबुकचे संस्थापक आहेत? हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.